Good morning. Today we start operations on the surds. Operation on like surds only. Just listen. Addition, subtraction, multiplication and division we have to learn in that chapter. That means the addition of two surds, subtraction of two surds, multiplication of two surds and division of two surds. Let's take some more examples depend on that. First we take examples depend on addition and subtraction. बेरीज आणि वजाबाकीची आपण काय गणित घेऊया. 7√3 plus 29√3. त्यानंतर 7√3 minus 29√3. फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. त्यानंतर 13√8 plus 1/2√8 minus 5√8. ओके. प्रश्न असेल सिम्प्लिफाय. ओके. 8√5 plus √20 minus √125. नेक्स्ट जस्ट फक्त आपण ऍडिशन सबट्रॅक्शन घेऊया आधी, मग मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याच्यानंतर घेऊया. त्याच्यानंतर for addition and subtraction surds must be like surds. like surds असणं फार गरजेचं आहे. सिमिलर surds, like surds नसेल बघा, like surds म्हणजे इधर √3 त्याचा डिग्री पण सॉरी ऑर्डर पण सेम पाहिजे. ऑर्डर सेम आणि ही आतली जी संख्या आहे बरोबर आहे का, ही सुद्धा सेम पाहिजे तर तिला लाईक सर्ड्स म्हणतात. आता त्या आतल्या संख्येला आपण काय म्हणतो, रॅडिकंड म्हणतो. म्हणजे रॅडिकंड सेम आणि ऑर्डर सेम, देन दे आर द लाईक सर्ड्स. आता बघा काय करायचं, √3 बाहेर घ्यायचा जे सेम येते. कोण राहिलं 7 plus 29 म्हणजे झालं 36√3. इथं पण तसंच होईल बघा, सेम √3 बाहेर घेतलं 7 minus 29. आता बघा साइन डिफरंट, सबट्रॅक्शन 27 गेले 22, व्हॉट इज साइन मायनस. हे बघा √3 बाहेर आलं 7 plus 5 झालं. आता थोडंसं अवघड गणित बघा, इथं √8 हा इथं √8 आहे बघा, म्हणजे आपण काय करणार, √8 कॉमन घेतलं बाहेर, राहिलं काय 13 plus 1/2 minus 5. बरोबर का. हे दोघांचं सबट्रॅक्शन करता येईल का, 13 तून 5 गेले 8. डिनोमिनेटर सेम करा, खाली 2 निघून वर 2 निघून, वर 2 निघून 8 2 16, 16 अधिक 1 17 होईल. 17/2 √8 बरोबर आहे का. आता इथं √5 आहे, √20 आहे, √125 आहे. सो देयर इज नो एनी लाईक टर्म्स. मग आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. त्याला सिम्प्लिफाय होईल का, हे नाही होणार, पण हे होईल बघा. 5 ने भाग जाईल 5 चौक 20, 5 ने भाग जाईल 5 25 5 125. हा 4 बाहेर आल्यावर 2 होईल. √4 म्हणजे 2 असतं, 25 चं √5 असतं, हा बाहेर येईल. बघा बरं √5 राहिलं बाहेर. इथं √5 कॉमन घेतला, 8 plus 2 minus 5, 8 plus 2 10 हे दोघांची बेरीज केली आणि 10 मधून 5 गेले 5√5 बरोबर आहे का. बघा 7√3 प्लस ही गणित वरती घेतोय मी. खालच्या गणितात जागा होईल. आता बघा
इथं पण रूट देर इज नो एनी लाईक टर्म्स. मग सिम्प्लिफाय करा. 8 48 तुम्ही कच्चं फॅक्टर पाडा. कच्चे 2 गुणिले 24, 2 गुणिले 2 गुणिले 12, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. डायरेक्ट मांडा. 27 पण तसंच करा. 3 गुणिले 9, 3 गुणिले 3 गुणिले 3. डायरेक्ट द्या. आता ऑर्डर 2 आहे म्हणजे 2 गट करायचा बघा. दोघांचा गट झाला, दोघांचा गट झाला, दोघांचा गट झाला. हा 8, हा गुणिले 2 बाहेर येईल. परत आणखी एक दोघांचा एक जण आला, या दोघांचा एक जण बाहेर आला. रूट मध्ये कोण राहील? 3. या दोघांचा एक जण बाहेर आला, 3 बाहेर आला. रूट मध्ये कोण राहिलं? 3. 8 गुणे 16, 16 गुणे 32. बघा रूट 3 कॉमन घेतलं, काय राहिलं? 32 मायनस 3 आणि मायनस 1 होता तो बाहेर गेला म्हणजे कोण राहील? 1 राहील. कॉमन घेतल्यावर म्हणजेच भागणे. 32 मधून 3 गेले 29 म्हणजे रूट 29 आणि 29 मधून 1 गेला म्हणजे 20. हे सोपं आहे बघा. पुढचं हे परत पहा. 48 चे फॅक्टर पाडले, डायरेक्टली 27 चे फॅक्टर पाडले. इथं ऑर्डर 2 आहे म्हणून दोघांचा गट केला. दोघांतला एक जण बाहेर आला, त्या दोघांतला एक जण बाहेर आला. 8 दुणे 16 दुणे 32. 32 रूट 3 मायनस 3 रूट 3 आणि मायनस रूट 3. 32 म्हणजे आता रूट 3 कॉमन घेतलं. 32 मायनस 3 मायनस 1 टू 28 रूट 3 आलं बघा. एट रूट 5, 4 रूट 5. इथं रूट 5 नाही, मग आपण इथं 5 ने भागूया. 5 गुणिले 25. 8 रूट 5, 4 रूट 5. 25 चं बाहेर आलं काय होईल? 5 होईल बघा. स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. बघा रूट 5 कॉमन घ्या. रूट 5 रूट 5 रूट 5. इथं किती राहिलं? 8 मायनस 4 प्लस 5. 8 मधून 4 गेले, 4 प्लस 5 म्हणजे 9 रूट 5. किती सोपी गणित आहे बघा. इथे रूट 7, इथे रूट 7, इथे रूट 7 आहे म्हणजे 10 रूट 7 कॉमन. इथं एकच होता तो बाहेर गेला म्हणजे इथे किती राहील? 1. 2 अपॉन 5 आणि प्लस इथे किती राहील? 3. 3 प्लस 1 किती होईल? 4. खाली 5 ने गुणा, वर 5 ने गुणा. छेद समान करायचा. डिनॉमिनेटर सेम. 5 चौक 20, 20 वजा 2 18 upon 5 and root 7 as it is. So it is very simple to add and subtract similar surds. Okay, surds must be similar. Suppose if we take root 3 and root 2, we can't add because they are not like surds. Okay, म्हणजे it must be like surds. Now मला असं वाटतं बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला समजली. मी असं गृहीत धरतो सोपं आहे म्हणून. आता मल्टिप्लिकेशन आणि डिवाइडचे गणित घेतो, ते पण खूप सोपं आहे. नीट लक्ष द्या. हा, मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड साठी आपण काही गणित घेऊया. मल्टिप्लाय किंवा ठीक आहे रूट 7 इंटू रूट 42, त्यानंतर रूट 125 डिवाइड बाय रूट 5, त्यानंतर रूट 50 रूट 18, त्यानंतर
पहा, we multiply and divide two sets if and only if order must be same. Then you have to multiply the radicand and divide the radicand. If order must be same, then you can multiply its radicand. आतल्यांचा गुणाकार करू शकता. Order must be same. इथं 2 आहे. You can multiply the radicand and divide. Order to 2 आहे. You can divide the radicand. हे असं होईल बघा. 7 into 42. 7 दुने 14. 28 आणि 29. इथं बघा 2 into 8 16. बघा बरोबर आहे का? 2 चा 8 चा गुणाकार 16 आणि रूट 16 म्हणजे किती? 4. हे सुद्धा करू शकता बघा तुम्ही. 3 into 27. ऑर्डर सेम आहे ना, 81 होईल. आन्सर किती? 9. सोपं आहे. इट इज अ स्क्वेअर ऑफ 9 ना. 5 into 125. मला वाटतं इट इज अ स्क्वेअर ऑफ 25. सेवन इंटू 15. 15 7 105. 57 जा 105. Okay, now we take some examples of division. हे बघा, रूट 125 अपॉन रूट 5. बरोबर, ऑर्डर सेम आहे. You can divide its radicand. 5 दुने 10, 5 5 25. 125 upon 5. Answer is 25. And root 25 is nothing but only 5. Again, here is multiplication remains. 50 into 18. 0 18 5 90. I think it is a square of 30. 30 आहे. So answer is 30. बघा भागाकार आहे. 250 upon 100. इथं 100 नको होतं. 100 म्हणजे 10 झालं. 250 upon 50. 0 0 get cancel. 5 5. So answer is only root 5. बघा 56 upon 28. 28 दुने 56. So root 2 is answer. 320 upon root 5. दोघांचा भागाकार करा. 5 31. रूट 68 म्हणजे 8 is the answer. It is square of 8. बहात्तर भागिले 2 36. So it is the square of 6. Okay, म्हणजे that means multiplication बघा ना, division of two sets or multiplication of two sets, answer is a rational number. बरोबर आहे का? म्हणजे किंवा गुणाकाराचं बघा ना, मल्टिप्लिकेशन रॅशनल आला, मल्टिप्लिकेशन रॅशनल आला, इथला मल्टिप्लिकेशन रॅशनल आला. ओके, इथं सुद्धा रॅशनल आला. That means product of two sets can be rational number. म्हणजे तो रॅशनल नंबर येऊ शकतो. ज्या दोघांचा गुणाकार रॅशनल नंबर आहे बघा, या एक्झाम्पल मध्ये दिस टू, हे दोघं सॉरी हे दोघं. Answer is rational number. If the product of two sets is a rational number, then they are called rationalizing factor of each other. नवीन कन्सेप्ट सांगितले बघा, rationalizing factor. Rationalizing factor. Rationalizing, RATION
याला रॅशनलायझिंग येते. रॅशनलायझिंग फॅक्टर इन product of two surds is rational number. Then that two surds are called rationalizing factor of each other. They are called rational factor of each other. बरोबर. That means आता मी लिहिलं होतं बघा √2 and √8 हे √16 म्हणजे 4 आलं की नाही उत्तर. सो √2 किंवा √8 इज rationalizing factor of √2. इधर √27 is rationalizing factor of √3. √125 is rationalizing factor of √5. कळतंय का? बघा ना गुणाकार करून. इथे कसं गुणाकार केला आपण दोघांचा, इथे गुणाकार करून बघा तुम्ही. आन्सर रॅशनल नंबर येईल. म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे ज्या दोघांचा ज्या दोन सर्डचा गुणाकार रॅशनल नंबर येईल त्यांना म्हणायचं रॅशनलायझिंग फॅक्टर. बरोबर का? म्हणजे ते चिन्ह निघून जाईल. मग आता बघा, आता √2 च सांगितलं मी तुम्हाला. √2 जर √2 ला √2 ने गुणलं तर √4 म्हणजे 2 येते. आलं का? √2 ला √8 ने गुणलं √16 होते. 8 दुणे 16 2 येते. √2 ला √32 ने गुणलं 32 दुणे 64 8 येईल. √2 ला 128 ने गुणलं √256 16 येईल. √2 ला 50 ने गुणलं समजा √50 ने गुणलं √100 होईल. 50 गुणे 100 10. बघा ना रॅशनल नंबर येतं की नाही. म्हणजे या √2 चे सगळीकडे √2 आहे बघा. याचे रॅशनलायझिंग फॅक्टर कोण कोण आहेत? √2, √8, √32, √128, √50. They are the rationalizing factor of √2. बघा ना किती आहेत रॅशनलायझिंग फॅक्टर, अजूनही सापडतील. They are the rationalizing factor. ओके. याचे √2 चे एवढे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत बघा ना. मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर रॅशनल नंबर आला. बरोबर आहे का? मग that means rationalizing factor of a given surd is not unique. म्हणजे दिलेल्या सर्डला एकच रॅशनलायझिंग फॅक्टर असेल असं नाही. इफ आता बघा पान नंबर 29 वर चौकट आहे बघा. रिमेंबर दिस, rationalizing factor of a given surd is not unique. If a surd is a rationalizing factor of given surd, then the surd obtained by multiplying it with any non-zero rational number is also rationalizing factor of the given surds. आता बघा आणखी एक एक्झाम्पल आहे बघा तिथं find rationalizing factor of √27. इथं √27 चं सांगितलं होतं बघा मी. बरोबर आहे का? याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, याला सोपं पद्धत आहे. √27 into √3 केलं तर चालेल, पण मी याला सिम्प्लिफाय करतो. याच्या ऐवजी फॅक्टर ऑर्डर 2 म्हणून दोघांचा गट बरोबर. आणि यानेच गुणलं, दिलेल्या सर्डला 3नेच गुणलं तर आपल्याला लगेच रॅशनलायझिंग फॅक्टर मिळतो. सो 3√3 into √3 3 असाच आतल्यांचा गुणाकार √9 होईल. म्हणजे 3 गुणले 3 म्हणजे आन्सर किती 9 आलं का रॅशनल नंबर. सो 3√3 चा रॅशनलायझिंग फॅक्टर किती √3 आहे. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणणार कळलं का? √27 ला √27 ने गुणलं तर हा 27 गुणिले 27 होईल ना. दोनदा आहे म्हणजे एकदा बाहेर ना.
रूट मध्ये ऑर्डर 2 आहे, मग दोघ जण आहे, दोघांचा गट केला एकदम बाहेर आला, म्हणजे त्याचा रूट 27 त्याचा रॅशनल फॅक्टर असेलच. मग रूट 3 असेल, रूट 27 असेल, जो तुम्हाला घ्यायचा तो घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण रॅशनलाइज फॅक्टर शोधू शकतो. परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. एक्झाम्पल्स घेऊयात. 1/√5, 2 3/2√7. इट्स व्हेरी सिंपल. कळलं का? रॅशनलाइज फॅक्टर कन्सेप्ट कळली का तुम्हाला? म्हणजे थोडक्यात ज्या सर्ट्सने गुणाकार केल्यावर आन्सर रॅशनल नंबर आला पाहिजे, रूटच्या बाहेर आला पाहिजे, चिन्ह गेलं पाहिजे, रॅडिकल साइन. अजून घेऊ वाटलंच तर आपण 1/√15, त्यानंतर 5/√7, त्यानंतर 3/6√3, 14/√5. ओके, बघा रूट मध्ये जी संख्या आहे ना तिचीच रॅशनलाइजिंग फॅक्टर तिलाच घेतलं तरी चालतं. मग √15 इज रॅशनलाइजिंग फॅक्टर ऑफ √15. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे ना, डिनॉमिनेटर रॅशनलाइज द डिनॉमिनेटर असा प्रश्न आहे आपला. म्हणजे रॅशनलाइज करायचं म्हणजे डिनॉमिनेटरला रॅशनल नंबर आणायचं, खालच्या बाजूला रॅशनल नंबर आणायचे, याची नाटून द्यायचे. दॅट इज कॉल्ड रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे काय करायचं, खालची संख्या आहे ही √15, त्याचा रॅशनलाइजिंग फॅक्टर घेतला, मी √15च घेतला, त्यानेच गुणायचं आणि त्यानेच भागायचं. डिनॉमिनेटरला जो रूट मधला संख्या आहे, जी सर्च आहे, तिची रॅशनलाइजिंग फॅक्टर घ्यायची, म्हणजे तिनेच गुणायचं आणि तिनेच भागायचं. वर √15 आणि रूट एकाच रूटचा दोनदा गुणाकार, म्हणजे हे असं होईल बघा. √15 × 15 दोघं आहेत म्हणून त्यातला एक जण बाहेर येईल, म्हणजे √15 × √15 म्हणजे आन्सर किती? 15. आलं का रॅशनल नंबर? संपलं. दुसरा एक्झाम्पल 5/√7. आता खाली जे 5/√7 जे खाली √7 आहे, मग √7 ने गुणा आणि भागा. 5√7 खाली √7 म्हणजे दोन्ही सेम असल्यामुळे उत्तर किती? 7. आणि रूट मध्ये 49 होईल की नाही? 7 7 49, खालच्याचा गुणाकार करतो ना आपण, आणि √49 म्हणजे 7. इथं 3/6√3 × √3 ने गुणा आणि √3 ने भागा. √3 ने गुणा आणि √3 ने भागा. 3√3/6. √3 × √3 किती? 3. √3 × √3 म्हणजे √9. √9 म्हणजेच किती? 3. इथं 3 3 कॅन्सल, म्हणजे √3/6 त्याचं उत्तर असेल. कळतंय का? बघा किती सोपं आहे. परत चेक करा. 14/√5 डिनॉमिनेटरचं करायचं म्हणजे √5 ने गुणा आणि √5 ने भागा. 14√5 दोनदा आहे म्हणून रूट निघून जाईल, इथे भाग जाणार नाही. गुणिले √5 ने गुणा √5 ने भागा. वर 1 ने गुणल्यावर √5 आणि खाली √5 किती होईल? आता इथं 3/2√7 आहे, √7 नेच गुणायचं आणि भागायचं फक्त. खाली हा 2 राहील तसाच. √7 हे दोघांचा गुणाकार किती? 7. 2 7 14. 7 2 14 भाग जाणार नाही बरं का त्या रूट मध्ये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रॅशनलाइज डिनॉमिनेटर करू शकता. बरोबर आहे का? बघा या ठिकाणी तुम्ही सेम याच्यावर जी आधारित गणित आहेत ती सोडवू शकता. बरोबर आहे का? याच्यावर आधारित गणित बघा, मी
2.3 मधलं 6वं 7वं 8वं आणि 9वं सगळी गणितच 1-2 आकडे बदललेत नाही तर सगळी गणित सोडून दिलेली येतं टोटल. आता मल्टिप्लिकेशनचं एक गणित फक्त घेऊन दाखवतो. 5√8 असं गणित समजा. अजून एखादं गणित घेतो 3√5 आणि √3 असं आहे बघा. गुणाकार करायचा बाहेर त्यांचं 5 3 15 आणि √8 इंटू √8 8 64 √64 म्हणजे 8. गुणाकार किती सोपा आहे बघा कारण ऑर्डर सेम आहे. बाहेर 3 आहे म्हणजे 3 5 गुणिले 3 म्हणजे किती. या दोघांचा रॅडिकलचा गुणाकार करू शकता. मल्टिप्लिकेशनचं ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे मागाशी झालं होतं आपलं. आणि डिनॉमिनेटरचं रॅशनलायझिंग आता इतके समजून सांगितलंय. या ठिकाणी तुम्ही 6वं 7वं 8वं 9वं ही 6 ते 9 2.3 मध्ये सोडवायची आहेत. ठीक आहे. आता रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर कळलं. इथे एकटाच होता फक्त म्हणून आपण तेच भागायचो. पण आता याच्या पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे थोडासा याच्यापेक्षा मोठा आणि अवघड असेल. अवघड म्हणजे खूप अवघड नाहीये. लक्ष देऊयात आपण. धन्यवाद. आता थांबू नंतर पाहू.